नमस्कार मित्रांनो, आज या ठिकाणी आपण एक समान समीकरण कशा पद्धतीने सोडवायचे या ठिकाणी याचा आपण विचार करणार आहोत। तर पहा, तर या ठिकाणी ज्या चलामध्ये दोन चल असतात जसे की x y असे या पद्धतीचे जे चल असतात त्याला आपण एक समान समीकरण असं म्हणू शकतो, त्याला आपण रेषीय समीकरण सुद्धा म्हणू शकतो। तर या ठिकाणी पहा 3x 3y बरोबर 9 घ्या प्लस या ठिकाणी 2x 3y बरोबर 1 घ्या आणि या ठिकाणी याची क्रिया करू आपण। हे समीकरण नंबर 1 झालं आणि हा समीकरण नंबर काय 2। तर आपल्याला काय करायचं, एका चलाचा काय करायचं, लॉग करायचं आणि एका चलाची किंमत काढायची। ज्या चलाची किंमत निघेल ती किंमत आपण समीकरण 1 अथवा समीकरण 2 मध्ये टाकूया आणि नंतर जे दुसरं जे चल आहे त्याची पण आपल्याला किंमत भेटून जाईल, बरोबर। तर पहा, समीकरण 1 आणि समीकरण 2 या ठिकाणी +3y आहे -3y या ठिकाणी याचा लोप होतो। तर समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची, बरोबर। आता पहा 3 आणि 2 म्हणजे बेरीज करू, समीकरण 1 आणि 2 यांची बेरीज करू। तर 3 आणि 2 किती झाले, 5 झाले। चल म्हणून आपण काय करतो, एक x काढून घ्या, +3y -3y कॅन्सल झाले, 9 ने किती झाले, 10 झाले, बरोबर। या ठिकाणी x घ्या, 5 × 5 5 2 10 झाले। आता x बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 अथवा समीकरण 2 मध्ये आपण टाकू शकतो। तर समीकरण 1 मध्ये जसे की x बरोबर 1 ही किंमत x बरोबर 2 ही किंमत समीकरण किती 1 मध्ये आपण ठेवू, 1 मध्ये ठेवून, बरोबर। चला, तर या ठिकाणी काय करणार आपण, समीकरण 1 काय आहे, 3x 3y बरोबर 9। 3 x ची किंमत किती आहे 2 प्लस 3y बरोबर काय 9, 3 2 किती झाले, या ठिकाणी बरोबर 6 प्लस 3y बरोबर किती 9। याची क्रिया इकडे करू आपण। पहा, या ठिकाणी 3y म्हणजे 6 प्लस 3y बरोबर 9 आहे। तर आपण काय करायचं, 3y काढायचा आहे आपल्याला। 3y बरोबर हे 9 इकडे घ्या, हे प्लस आहे -6 झाले। 3y बरोबर 9 मधून 6 गेले 3, शेवटी y बरोबर 3 येतो, तर किती आलं 1 आलं। तर या ठिकाणी याचा पडताळा जर बघितला आपण काय म्हणतो, पडताळा आपलं उत्तर बरोबर आहे का नाही हे जर तपासायचं असेल तर समीकरण 1 पहा, 3x 3y बरोबर 9। x च्या ठिकाणी 2 आणि y च्या ठिकाणी काय 1, 3 गुणिले x ची किंमत काय 2 आणि +3 गुणिले y ची किंमत काय 1, म्हणजे बरोबर या ठिकाणी काय इकडे एवढ्याची क्रिया 9 झाली पाहिजे। तर 3 2 6 +3 बरोबर 9, 6 आणि 3 9 बरोबर 9, म्हणजे इथे या ठिकाणी काय 9। तर हे लेफ्ट हँड साइड इक्वल राइट हँड साइड, म्हणजे लेफ्ट बाजू बरोबर डावी बाजू या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे। तर अशा पद्धतीने आपण एक समान समीकरण या ठिकाणी सोडवलेलं आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा व्हिडिओ आपण या ठिकाणी प्रश्नासह सादर करणार आहोत। थँक्यू।